गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. बघा सकाळ सकाळचं मस्त वातावरण. त्या तिकडं काय हडकतात काय वांगे आल्यात बघायला का काय काय बघतात काय जण. कुत्र्याने रोप हे केलं तर काय काय त्याच्यातच बसतंय त्या मिरच्याच्या रोपात. आणि आता वाढलेले आहेत 9. वातावरण बघा कसं झाले. पक्ष्यांचा सगळीकडं किलबिलाट अशा वराट्यात मस्तपैकी पाहिजे. इकडं सगळं झाडून काढलं. रात्री रातभर पाऊस येत होता. सकाळी 7 वाजता तर पाऊसच येत होता. त्यामुळे थोडा उशीर झाला यार. 9 वाजल्यात. दारी सगळं काढून असं झाडून वाईट स्वच्छ. तरी फुलांची रांगोळी साडा सगळीकडेच पडलाय. अशी फुलं इतकं फुलं आले ते सगळी दारात अशी रांगोळी घातली. चिमण्यांची पिल्ले भिजली असतील त्याच्यामुळे कालवा चाललाय त्यांचा. मोगऱ्याला इतकी फुलं आले ते किती गजरा करा सारे अंगणात फुलांचाच वास. घरात भाजी घातली शिजायला बटाट्याची आणि कपडे धुवायला गेलती. म्हटलं कपडे धुवून टाकावेत म्हणजे वाळत्यान पाठदिशीने. भाजी घातली शिजायला. हो का तर भाजी शिजत. आज काय शनिवार आहे, पोरं शाळेत गेले ते त्याच्यामुळं ते चपात्या हे काही करायचं नाही. म्हणून आपलं चाललंय लेट लेट. सकाळचा पाऊस आला की मग असं लेट होतं ना. चहा पाणी सगळं झालंय आणि बापू गेला दूध घालायला. म्हणलं जार पण भरून आणतो, दूध पण घालून येतो. आता काय होतं, जारवाले घरी येत नाहीत ना भाऊजी. त्यांनी ती प्लॅन बसवलाय तसला 5 रुपये टाकायचं जार भरून आणायचं. नाहीतर घरी येत होतं ते, आता काही येत नाही. तर भाजी शिजती त्यावर कपडे धुवून होत्या ना. झिमझिम झिमझिम मोठा येईना बारीक लय पण असा. ह्याच्यात पाऊस आल्यावरती कसं कामच सुचत नाही. कपडे हे वाळत नाहीत काय नाही. कालच्या धरून तासात पाऊस येतो या. आता बंद झालाय आणि का ढगाळ वातावरण आले आणि चालू होईल. म्हटलं सपा कपडे धुवून नितवून टाकावं पाठदिशीने. कपडे नाहीतले भिगाय घातली. वातावरण थोडं हे असल्यामुळे मग थोडी भिजली. गेला बांधली बाहेर. अजून तिला ऊसाची मुळे तोडायची. खायला टाकले तिला असं पटांगणातच बांधली. म्हणलं तिला पटांगणातच असून द्यावं. लय आतमध्ये पण चिखल होतो ना. मग पत्रा हे टाकलाय पण पाणी इकडून जातं व्हायचं. आता असं बाहेर चरायला बांधल्यावरती पाणी हे पेन असं थोडंसं ऊन लागलं हे झालं की तर हे सगळं स्वच्छ झाडून हे काढले. पण वाऱ्याने फुलं सगळ्या अंगणातच पांगतात. किती झालं तरी फुलं सगळीकडेच येतात. आता काय फुलांचं झाडं लावल्यात म्हणल्यावर फुलं तर पडणारच इथं. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, पुन्हा एकदा शुभ सकाळ. आणि तुमच्या इकडे कसं कुठं वातावरण झालं ते सगळ्यांनी कमेंट करून सांगा. कुठं पाऊस पडलाय काल ते पण कमेंट करून सांगा. आमच्या इकडे तर आलाय, हाय चालू आहे म्हणायचं तसा. नका का अजून तळं भराना, पण भरेल दिवाळीपर्यंत एकदा का व्हायना भरणच की तळं का नाही. तळं भरल्यावर भारी वाटतं. इथपर्यंत पाणी येतं ना सगळं तळ्यातलं. फक्त पक्ष्यांचा आवाज येणार, फक्त बाकी कोणाचाही आवाज येणार नाही. एवढी पक्षी येत नाही तर एवढं पक्षी येतं. साऱ्या घरट्यातलं त्यांची पिल्लं आणि ती त्यांचा इथं नुसता राहडात आलेला असतो. सगळं जेवढं सांडते खरकट भाजी काय शिल्लक राहील ना तेवढं सगळं तिकडं पलीकडं नेऊन टाकायचं. साऱ्या चिमण्याच असतात त्या. प्रत्येक ह्याच्या चिमण्या ही म्हणजे त्यांना खायला मिळतं. आणि आता कोंबड्या नाहीत त्याच्यामुळं पक्ष्यांचीच मजा आहे. त्यांनाच नेऊन टाकतो सगळं खरकट राहिलेलं. खाय ना म्हणलं कुणीतरी खाते कोंबड्या आधी कोंबड्या खायच्या. कोंबड्या होत्या त्यांना काही मिळतच नव्हतं खायला. कोंबड्या सगळीकडं हे करून टाकायच्या. पण आता त्यांचंच राज्य आहे सगळं. इथं एक घरटं होतं बरं का, कुठं गेलं काय जणू. ही वराटते काय म्हणते त्याला, ती खाडूताय वराटते. काय झाले तिथं बसले मांजर आणि तिचा इतका कालवा चाललाय ना. तो कशी उड्या मारते त्या लिंबाच्या झाडा. तेव्हा काय बिघडलंय तिथं काय जणू, काय दिसतंय तिला. हो का, इथं घरटं होतं पावसाने पडून गेलं. तिच्यात पिल्लं होती तिथं तिची. कुठं गेली काय जणू पिल्लं. दुसरीकडे नेली वाटतं तिने. परत ना त्या एक झाडाला होतं, पलीकडे एक झाडाला होता.
चला असं त्यात छोटासा व्हिडिओ काढून टाकलाय. आता हे असं काम पण उरकलं पाहिजे. कमेंट करून सांगा. आता कुठे गेल्या, बहुतेक आता तिकडे गेलेल्या दिसतात, पलीकडे गेलेलं दिसतात. बाय सगळ्यांना.